आनंदकंद भगवान प्रभू रामचंद्रांची कथा संत गोस्वामी तुलसीदासजी या बालकांडामध्ये प्रारंभी नमन करतायत. काल आपण बघितलं सज्जनांना वंदन केलेलं आहे आणि दुर्जनांनाही वंदन केलेलं आहे. सज्जनापासून दुःख कसं होतं आणि दुर्जनापासून दुःख कसं होतं तोही भाग आपण काल बघितलेला की विछुरत एक प्राण हरिलेही मिलत एक दारुण दुःख देही. संतांच्या वियोगामध्ये दुःख आहे आणि दुष्टाच्या संयोगामध्ये काय आहे? दुःख आहे. या सर्वांना सज्जनांना दुष्टांना सर्वांना वंदन करतात. या जगामध्ये काय काय गोष्टी नाही सर्वच आहे. ब्रह्मदेवाच्या सृष्टीमध्ये सगळंच आहे. काल आपण बघितलं सुख दुःख पाप पुण्य दिवस रात्र साधू असाधू
जाती कुजाती, दानव देवता, उंच नीच अमृत विष, हे सगळ्या गोष्टी तिथे आहेत या ब्रह्मांडामध्ये. पण हे सर्व दिसत असताना एक विशेष गोष्ट म्हणजे भगवंतांना आपल्याला जी बुद्धी दिलेली आहे त्या बुद्धीचा आपण सदुपयोग करायला पाहिजे. आपल्या कल्याणासाठी, आपल्या उद्धारासाठी आपण काय करावं हे ज्यानं त्यानं विचार करावा. कारण आपला उद्धार आपणच करत असतो. संत हे फक्त तुम्हाला मार्ग दाखवतात, पण आपला उद्धार आपल्याला करावा लागतो. ज्याप्रमाणे एखाद्या गावाला जायचं असलं तर बोर्ड असतो बघा, ते गावाचं नाव आणि एक कोण दाखवून देतात, ते आपल्याला ते तिकडे वळावं लागतं ना. आपण जर म्हटलो नाही नाही इकडे जाऊन बघू, तर मग ते गाव तर काही सापडणारच नाही, पण इकडे तुम्ही खूप लांब निघून जाता. तशीच गोष्ट आहे, करिता भरोवरी दुरावशी दुरी, भवाची पुरी वाहवशी. जर का चुकीच्या मार्गाने आपण या आयुष्याचं जे काही गणना आहे किंवा आयुष्याचं जे क्रमण आहे ते चुकीच्या मार्गानं जर केलं तर पुढे फार दुःख आहे. तेथे आहे थोरी नागवन, पुढे फार दुःख आहे. म्हणजे सगळे याच्यामध्ये आहे. जडचेतन गुणमय गुणदोषमय विश्वकिन्न करतार, संत हंस गुणगहई पय परिहरी बारी विकार. जड चेतन हे सगळं गुण दोष सगळे इथे आहेत. जड जड म्हणजे एक अज्ञानी लोकाला सुद्धा म्हणतात. जड म्हणजे केवळ दगडच नाही, तर जड म्हणजे अज्ञानी पण आहेत. हे सगळे यामध्ये आहे, विश्वामध्ये आहे. गुणदोष वगैरे सगळं आहे. पण संत हंस गुणगहई, हंस जसा पाणी आणि दुधामधलं दूध ग्रहण करतो आणि पाण्याचा त्याग करतो, त्याप्रमाणे आपल्याला काय त्याग करायचा आणि काय ग्रहण करायचं हे आपल्याला कळालं पाहिजे. आणि हा जो सत्सद विवेक आहे हा संताकडेच प्राप्त होतो. बिनु सत्संग विवेक न होई, राम कृपा बिनु सुलभ न सोई. संतांच्या दरबारामध्ये तुम्ही आलात तरच तो सत्सद विवेक मनुष्याला प्राप्त होतो, अन्यथा प्रापंचिक लोकांकडे तो विचार नाही. सांसारिक दुकानामध्ये तो मालच नाही. इथे फक्त संत सज्जनी मांडली दुकाने, जे जया पाहिजे ते आहे रे. संत सज्जनाच्या दुकानामध्ये यावं लागतं. असं विवेक जब देई विधाता, तब तजी दोष गुणही म्हणू राहता. अशा प्रकारचा ज्या वेळेला विधाता म्हणजे परमात्म्याची कृपा, संतांची कृपा झाली आणि असा सत्सद विवेक जीवनामध्ये प्राप्त झाला, तब तजी दोष गुणही म्हणून राहतात. त्यावेळेला मनुष्याला हे दोष जे आहेत, जे चुकीचे काम आहेत, जे करायचं नाही ते करायचं, जे खायचं नाही ते खायचं, जे पिऊ नाही ते प्यायचं, जे बोलू नाही ते बोलायचं, अशा ह्या सगळ्या गोष्टी आहेत. ते दोषमय गोष्टीचा त्याग होतो आणि मनुष्य गुणी होत चालतो. हळूहळू त्याच्यामध्ये दोष निघून जातात, त्याच्यामध्ये बदल होतो. ज्याप्रमाणे शेंदाडा आहे ना, शेंदाड्यामध्ये जसा बदल होत राहतो, त्याचा हिरवटपणा निघून जातो, त्याचा कडूपणा निघून जातो, हे सगळं आहे. नंतर ते शेंदाडं गोड होतं. पिकल्या शेंद कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे. ते हळूहळू चांगलं गोड होऊन जातं. तसंच हे सुद्धा शेंदाडं गोड झालं पाहिजे. याचा हा सगळा श्रवण करून हा कडूपणा घालवता येतो. काल सुभाव कर्म बरी आई, भले प्रकृती बस चुकई भलाई. तर काल, स्वभाव आणि कर्म यामध्ये एखाद्या वेळेला चांगल्या माणसाकडून थोडंफार दोषास्पद काम होऊ शकतं. या ठिकाणी काळ आहे, स्वभाव आहे, कर्म आहे. एखाद्याला घडतं अशा गोष्टी की काळाचा ओघ असतो, काळाच्या ओघामध्ये काही गोष्टी असतात. आता एखादा मनुष्य किती शुद्ध खाणारा वगैरे असला, किती समजा तो बाहेरचं पाणी पित नसला, पण एखाद्या काळामध्ये तो जर सापडला कचाट्यामध्ये की मी कोणाच्या हातचं पाणी पित नाही, अमुक करत नाही, तमुक करत नाही, ते मागे तिकडे प्रलय झाला होता बघा बद्रीनारायणाकडे, त्याला कोणी काही दिलं तरी प्यायची तयारी असते ना. असा एखादा काळ येतो की मनुष्य तिथे अटकून जातो. काही गोष्टी काळाच्या ओघामध्ये घडत असतात. पण
एखादी गोष्ट जरी एक सत्पुरुषाकडून घडली तर ते त्याला ताबडतोब परिवर्तन करून देतात, ते पुन्हा होता कामा नये. सो सुधारी हरिजन जिमिलेही दली दुःख दोष विमल जसुलेही. या ठिकाणी ती सुधारणा ताबडतोब करतात, कारण त्यांची सद्बुद्धी असते, त्यांच्याकडे दुर्बुद्धी नसते. एखादी गोष्ट जरी चुकली तर त्याचं ते ताबडतोब ओळखतात. म्हणून तर बघा, कीर्तनकार असो, कथाकार असो, यांनी जे संत वाङ्मयाचं वाचन करायचं तर त्याच्यामध्ये अगोदर आपलं जीवन अवलोकन करायचं, लोकांना नंतर सांगायचं. अगोदर स्वतःचे कान पकडायचे, नंतर दुसऱ्याचे पकडायचे. अगोदर आपण कुठं चुकतोय, आपण त्या अभंगाच्या मापात बसतोय का नुसतीच आपली मनडुखी वटवट तैसे ते का, नुसतंच आपण काही बडबड तर नाही करीत ना. अशा प्रकारचं होता कामा नये. केवळ जनरंजन तर नाही करत ना आपण, ऐकी नाही. असे तुकोबाराचे प्रमाण आहे, जनरंजने खोल ते हे चावटीचे बोल, जनरंजने खोल नये नेत्राजळ नाही अंतरी तळमळ. ह्या गोष्टी जर आपण स्वतः, कारण वाङ्मय हे आरशासारखं असतं. हे जे वाङ्मय हे आरसा असतो, आपलं जीवन त्याच्यामध्ये बघायचं. जसं आरसा आहे, आरशासमोर आपण काय काय करत असतो, आपल्या तोंडाला कुठं काही लागलं का, आपलं भांग व्यवस्थित आहे की नाही, हे सगळं मनुष्य बघत असतो आणि ते स्वच्छ करून घेतो. त्याप्रमाणे हे जे वाङ्मय आहे, हा एक ग्रंथ आहे, हे आपल्या जीवनाचा आरसा आहे. याच्यात वाचन करायचं, काय कोणत्या चोपाईचा काय अर्थ आहे, कोणत्या ओळीचा काय अर्थ आहे, कोणत्या अभंगाचा काय अर्थ आहे. तुकोबारायांनी, ज्ञानोबारायांनी, नामदेव महाराजांनी, गोस्वामी तुलसीदासजीने काय सांगितलेलं आहे ते त्याच्यात दिसत असतं. मग ते दोष आपण अगोदर काढायचे आणि नंतर समाजाला त्या गोष्टी सांगायच्या. आणि ज्याच्यामध्ये दोष आहेत आणि तो जर समाजाला सांगत असेल तर मग त्याचा फारसा फायदा होत नाही. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण. नुसता लोकाला सांगतो पण स्वतः मात्र कुठल्याही प्रकारचं आचरण करत नाही तर त्याचा प्रभाव पडत नाही. कितीही तुम्ही गुणी मनुष्य असू द्या, कितीही गुणी मनुष्य असू द्या, कितीही त्याला काही येऊ द्या, तरी पण त्याचा प्रभाव पडत नाही. ज्याप्रमाणे जर्सी गाय दूध खूप देते पण चवीला पांचटच. जर्सी गाईचं दूध चांगलं लागत नाही, एवढं पांचट लागतं. त्याप्रमाणे किती जरी त्याच्याकडं गुण असलं तरी ते सगळं पांचट असतं. त्या पुढे सुंदरकांडमध्ये एक चोपाई आहे बघा, गुणसागर नागर नरजो अल्पलो भल कहीन को. किती सुंदर चोपाई व गुणसागर नागर नरजो. नागर म्हणजे सुंदर आणि गुणसागर म्हणजे त्याच्यामध्ये समुद्र इतके जरी गुण असले, गुणसागर. नागर म्हणजे किती सुंदर असू द्या नर, पण अल्प लोभ भल कही नको. त्याच्या सांगण्यामध्ये थोडं जरी लोभाचं मांजरमध्ये आलं तर त्याला कोणी चांगलं म्हणत नाही. म्हणून सांगणारा हा निर्लोभी असायला पाहिजे. त्याला कशाचाच लोभ असता कामा नये. धनाचा नाही, मानाचा नाही, काही थुंकून या मान दंभ करीतो कीर्तन. कुठलं धनाची इच्छा करायची नाही, कोणी आपल्याला 10-5 लोकांनी मानलं पाहिजे आणि कोणी आपली वाहवा केली पाहिजे याचीसुद्धा त्यांनी इच्छा करू नये. काहीच इच्छा करायची नाही. अशा प्रकारची जर सेवा असली तर ती सेवा भगवंताला आवडणारी सेवा असते, नाही तर नाही. असं जे आहे, थोडं जरी लोभ असला तरी त्याला कोणी काही चांगलं म्हणत नाही. अल्प लोभ भल कही नको. म्हणून या ठिकाणी जे सज्जन असतात ते सज्जन थोडंसं जरी काळाच्या कर्माच्या ओघामध्ये एखादी जरी चूक झाली तरी ते ताबडतोब सुधारणा करून घेतात. पण खलऊ करई भल पायी सुसंगू मिटैने मलिन स्वभाव अभंगू. खल म्हणजे दुष्ट लोक, त्यांनाही एखाद्याचा योगायोगानं संत संग भेटतो. दुष्ट लोकसुद्धा एखाद्या वेळेला सप्त्यात येत असतात, नाहीतर एखाद्या वेळेला काल्याचे कीर्तनाला तरी येतात. येत नाही असं नाही, पण त्यांचा मूळ स्वभाव जात नाही. मूळ स्वभाव जात नाही. कधीकधी संतांच्या संगतीमध्ये कधीकधी ते एक लोक धार्मिक कार्य करताना बघतात, एखादी पंगत देतात, अमुक करतात, तमुक करतात, पण त्यांचा मूळ जो स्वभाव आहे तो बदलत नाही. असे काही लोक मी पण बघितलेले आहेत. किंवा 1000 लोकांना अन्नदान केलेलं, त्याला जर आपण विचारलं गळ्यात माळ नाही दिसत, नाही महाराज ते काय खरं आहे.
ते काय नाही, आपल्याला सगळं चालतं. असे काही लोक असतात. म्हणजे थोडा वेळ ते इकडे दिसतात आपल्याला परमार्थ मार्गामध्ये, पण त्यांचा मूळ स्वभाव जो असतो, मूळ वागणं जे आहे ते काही ते सोडत नाही. इथे सांगितलेलं आहे, मिटईन मलिन स्वभाव अभंगू. अभंग जसे भंग होत नाही तसा त्यांचा जो मूळ स्वभाव आहे तो काही भंग होत नाही, तो भंग होत नाही. ते तसेच वागतात जीवनभर, ते कधी सुधरत नाही. किती माणसाला आपण सांगून बघतो. मी एका जणाला म्हणलो होतो, बाबा आता तुझं 70 वर्ष वय झालं, आता माळ घालायला काय हरकत आहे. तर तो मला सगळे दात पडत नाही, तो राहून द्या असं म्हण. ही गोष्ट माणसाला शोभत नाही. आपल्याला ह्या गोष्टी कळायला पाहिजे, आपलं जीवन उज्ज्वल करायला पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. योगायोगानं आज आमचे भरतचे सासरे आलेले आहेत, आमचे सोनीजी. तर त्यांनी काय केलं, ते पूर्णपणे याला जीवन वाहून घेतलं, याला जीवन वाहून घेतलं. सकाळी किती वाजेपर्यंत म्हणले तुम्ही, किती वाजल्यापासून? 5:30 ते 5:30, म्हणजे 12 तासपर्यंत ग्रंथाचं अध्ययन करायचं. इथले जे आपण तुम्ही एवढं एकाग्रतेने ऐकत नाही तेवढं ते ऑनलाईन हे एकाग्रतेने ऐकतात. याच्यातल्या अनेक गोष्टी ते सांगत असतात फोनवर. पुण्याला त्यांचं ते राहणं आहे, ते तिथे श्रवण करत असतात आणि पूर्ण जीवन याला वाहून घेतलं. म्हणजे आपला उद्धार, आपलं कल्याण आपण स्वतःच करून घ्यायचं. आपण म्हणतो ना की उरले ते हरी तुम्हा समर्पण. हां, आत्तापर्यंत जे झालं, काही झालंही असेल संसारामध्ये, तर ते आता नाही, आता नाही. जे काही उरलं आहे, वाचोनी आलो येथवरी, बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचोनी आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. हे माणसाच्या जीवनामध्ये बरं झालं. लोक कशालाही बरं झालं म्हणतात. फक्त बरं झालं एवढंच की आपण अजून मेलो नाही, बस. बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी. आपण मेलो नाही एवढंच बरं झालं. नाहीतर बंगला बांधला, लोक म्हणजे बरं झालं, बरं झालं, बरं झालं. एवढा मोठा बंगला बांधला आणि ते महाराजाला दाखवायला नेला आणि गॅलरीत वाकून अशी डिझाईन दाखवायला लागला आणि लुंडकलं ते तिथं. कल गेला त्याचा, खाली पडला. खाली पडला काय, तुटले हातपाय वगैरे. आता बंगला बांधला का बरं झालं? बंगला बांधला फक्त म्हणायचं, बरं झालं काय? म्हणजे 50,000चं घोडं घेतलं बरं झालं. बसला घोड्यावर आणि त्यांनी धाव घेतली घोड्याने, घेतला अंग काढून. त्यांनी घोड्याला खोड्या राहतात. घोडे फार 72 खोडीचे असतात. त्यांनी घेतलं अंग काढून, ते बरं पकलं खाली. मग आता घोडं घेतलं का बरं झालं? फक्त घोडं घेतलं म्हणायचं. लग्न झालं का बरं झालं? माणसानं काय म्हणायचं, फक्त लग्न झालं म्हणायचं. बरं झालं काय? बरं झालं म्हणून तर त्याला सामान्य विचार, कसं काय झालं आहे? बरं आहे, जे आहे ते बरं आहे. म्हणजे फक्त लग्न झालं म्हणायचं, बरं झालं म्हणायचं नाही. बरं एवढंच झालं की आपण मेलो नाही. बर्वे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूच्या आहारी, वाचोनी आलो येथोरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आपलं जे राहिलेलं आयुष्य आहे ते भगवंताला समर्पित करायचं. म्हणून मी त्यांचं उदाहरण दिलं की आपण काही गोष्टी शिकायला पाहिजे, की आपल्याला जो काही काळ भगवंतानं दिलेला आहे तो काळ सार्थकी कसा लागेल. जसं काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, तुळशीच्या पूजेने देवाच्या पूजेने प्रदक्षिणा तुळशीच्या, असा हा काळ आपण सारला पाहिजे. या ठिकाणी लखी सुबेश जग बंचक जेऊ, बेश प्रताप पूजी येऊ तेऊ. काही लोक परमार्थ करतात पण ते ढोंगासोंगाचा परमार्थ असतो. वरून फक्त वेश असतो, वरून फक्त महाराजांचा वेश असतो, पण ते सगळं ढोंग असतं आणि ढोंगासोंगानं भगवान मिळत नाही. सोंगे छंदे काही सोंगे छंदे काही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही, देव जोडे ऐसे नाही. परमार्थाचा नुसता सोंग घेऊन माळी घेऊन राऊत बाबा म्हणत असतात, असं भले टपुऱ्या माळी घालायच्या, भले टप्पे गंध लावायचे. नुसतं सोंग घेऊन जमत नसतं. सोंगे छंदे काही, देव जोडे ऐसे नाही.
काही सोंगाचा परमार्थ करणारे लोक आहेत आणि काहीला छंद म्हणजे नाद आहे. त्यांना आवड नाही मनातून, नाद आहे त्यांना. कोणाला वाजवायचा नाद राहतो, कोणाला पेटी वाजवायचा नाद राहतो, कोणाला एखादा अभंग गाता येतो, 1-2 चाली येतात, त्याला ती अर्थी चाल म्हणायचं काय राहतो, नाद राहतो. ते त्यासाठी भजनाला येऊन बसतात, 2-2 घंटे बसतात. आपला नंबर केव्हा येतो, नंबर आला तेवढा अभंग म्हणला की त्याला शांती वाटतं, ब आपलं काम झालं. तसं काही काही लोकांना नाद राहतो. ते कुठे कीर्तनाला, अगदी आम्ही खेड्यापाड्याला कीर्तनाला फिरायचो, तर मग एक जणाला बैलगाडी वगैरे पाठवली त्या याच्यावर फाट्यावर. तर माणूस चांगला दिसला, जरा गंधबिंद कपाळाला. बसलो गाडीमध्ये, तर पुढे थोडं गाडी चालू झाली तर हवा आली थोडी, त्याचा शर्ट असा उडाला. मग गळ्यात पाहिलं तर माळ नव्हती. म्हणलं का हो तुमच्या गळ्यात माळ नाही? नाही म्हणले, बाबा माळ बी नाही, आपण माळकरी नाही, माळकरी नाही आपण. म्हणलं कपाळाला गंध दिसू राहिला. म्हणले मला गंध लावायचा नाद आहे. असे काही नादिक लोक राहतात, काही नाद राहतात लोकाला, त्याच्यानं परमात्मा भेटत नाही. इथे जे सांगितलं, लखी सुबेश जग बंचक जेऊ. वरच्या वेश बघून काही लोक पूजा करतात. वेश प्रताप पूजी अही तेऊ. वरचा वेश बघून लोक ते महाराज महाराज म्हणून पूजा करत राहतात. साधू आले, साधू आले, साधू आले असं म्हणतात. पण ते खऱ्या अर्थानं मतलब साधू राहतात, ते साधू राहत नाही. त्यांचे जे काही भांडे ते कधी कधी फुटल्याशिवाय राहत नाही. उघरई अंत न होई काल नेमी मी राम उघरे अंत न होई निबाहू. उघरई असे जे काही ढोंगी लोक असतात परमार्थ करणारे, त्यांचं कधी ना कधी भांडाफोड झाल्याशिवाय राहत नाही. 2-3 जणांचे नाव दिले. काल नेमी जिमी रावण राहू. कालनेमी नावाचा जो राक्षस होता त्यांनी सुद्धा साधूचा वेश घेतला होता. ज्यावेळेला लक्ष्मणाला शक्ती लागली आणि ते सुषेण नावाच्या वैद्यांनी सांगितलं की संजीवनी आणावी लागेल आणि दिवस उगायच्या अगोदर द्यावी लागेल. सूरज किरण उगन नाही पाहावे, ना पडे किशीने तो. कोणाला माहीत होऊ देऊ नका, काही नाही, तुम्ही ताबडतोब योजना करा ते आणा. आणि मग ते हनुमंतरायाची योजना केली. ते गुप्त हेरानं रावणाला सांगितलं की असा असा कार्यक्रम झाला आहे आणि हनुमंतराय निघालेले संजीवनी आणण्याकरता. मग म्हणले याला मध्येच घोटाळून धरू. म्हणून त्या कालनेमी नावाच्या राक्षसाला सांगितलं होतं की हनुमंतरायाला मध्येच गप्पा मारायला लाव, मध्येच बसा, कुठून आले, काय आले, अशा प्रकारच्या गप्पा मारायच्या दिवस उगूस तर. झालं, मग आपलं काम होऊन जाईल. तो कालनेमी आला आणि त्याने साधूचा वेश घेतला. भगवे कपडे काय घातले, रुद्राक्षाच्या माळा काय घातल्या, भले भस्म काय लावले कपाळाला, आणि एकदम ओरिजिनलपेक्षा डुप्लिकेटलाही जास्त चमकत राहतं. भयंकर चकाकी झाला. आणि ते हनुमंतराय चालले होते. मग त्यांना तहान लागली तर वाटेमध्ये थोडे उतरले. तिथे तो कालनेमी बसला होता आणि त्याचे जप करत करत ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय चालू होते. मग हनुमंतरायाला जवळ आल्याबरोबर सांगितलं की मी त्रिकालज्ञ आहे, मला सगळं कळतं आहे की लक्ष्मणाला शक्ती लागलेली आहे, तुम्ही संजीवनी आणायला चाललेले आहात, असा असा हा कार्यक्रम चाललेला आहे, रामरावणाचं युद्ध छेडल्या गेलेलं आहे, असं बरंच सांगायला लागलं. मग कोणाचा भरोसा बसतो ना, व याला काय माहिती आहे बा, हे नुसतं काही लोक म्हणतात त्यांच्या समोर नुसतं जाऊन बसा, मी लगेच सांगते, लगेच आपलं आधीच लिहून ठेवते की काय काय तुमचं जीवन असेल. आपण ते जाऊन बसलो की ते लगेच वाचून दाखवते की तुमचं असं होणार आहे, तसं होणार आहे. हनुमंतरायाचा विश्वास बसला. हनुमंतरायाने सांगितलं की मी पाणी वगैरे पिऊन येतो. नाही नाही म्हणले, तुम्ही माझं हे घ्या, गुरुमंत्र घ्या, मला गुरु करा. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही, मला पाणी पिऊन येऊ द्या. ते सरोवरामध्ये पाणी प्यायला गेले. तिथे एक शापिनी होती, ती मगर, तिच्यावर पाय पडला, ती झाली चांगलं शरीर. तिनं सांगितलं म्हणजे हनुमंतराय सावधान, हा काही साधू नाही आहे, हा कालनेमी नावाचा राक्षस आहे. तिनं सांगून दिलं. मग आले हनुमंतराय. मग तो म्हणला बसा, मी तुम्हाला गुरुमंत्र देतो.
हनुमंतराय म्हणले आमच्याकडं उलटी पद्धत आहे, आधी गुरुदक्षिणा देतो म्हणजे, आधी आम्ही गुरुदक्षिणा देतो नंतर गुरुमंत्र घेतो. चालेल म्हणजे काही हरकत नाही, आधी गुरुदक्षिणा द्या. मग हनुमंतरायांनी शेपटाला सांगितलं तो यांना गुरुदक्षिणा द्यायची म्हणून. हो, आणि मग त्याने गुंडाळलं महाराज, त्या शेपटाने गुंडाळलं, त्याला उचललं, रप खाली टाकलं त्याला असं काल नेहमीला, जय श्रीराम म्हणून त्यांनी प्राण सोडून दिले. पण हनुमंतरायाने टाळी वाजवली. तो राक्षस आहे, हो राक्षस आहे, पण मरताना राम म्हणे. अंतकाली ज्याच्या नाम आले मुखा तुका म्हणे सुखा पार नाही. काल नेहमीचं भांडं उघडं पडलं. काल नेहमी जिमी रावण राहू, रावणसुद्धा साधू होऊन आला होता, माई भिक्षा लाव. शेवटी रावणाच्या सगळ्या संसारावर गाढवाचं नांगर फिरून गेला त्या ढोंगासोंगामुळं. रावणाला सीताला नेण्याचं काही कारणच नव्हतं ना. चला बुवा, रावणाचं लग्नच जमत नव्हतं, सोयरिकीच येत नव्हत्या, याला दाखव त्याला दाखव, कधी माझं लग्न होणार आहे, असं काही होतं का रावणाचं? रावणाला किती बायका होत्या? 80,000 म्हणजे जवळजवळ संभाजीनगर जिल्हाच म्हणा. त्या रावणाच्या एवढ्या बायका होत्या, त्याला त्यांचे नाव पण पाठ नव्हते त्याला बायकाची. 80,000 बायकाची कोण नाव ध्यानात ठेव? मग तेव्हापासून पद्धत निघाली बायकोला ऐ ऐ म्हणायची, तिथून पद्धत निघाली. कोणाचे नावं ध्यानात नाही. आता एक आहे म्हणून ध्यानात राहतं. असं बी नावाने हाक मारायला नाही पाहिजे, शास्त्र आहे ते. नवरा बायकोने एकमेकाला नावाने हाकायला मारायला पाहिजे. आता ते हे काय मार, ए मोहन, तो म्हणतो काय मोहिनी, अशा प्रकारे चालतं. नावानं हाक मारू नये असं म्हणतात. सद्गुरुनाथ आहेत आपले, गुरु जे आहेत त्यांना नावानं हाक मारू नये. आपले जे गुरु महाराज आहेत त्यांचं नाव घेऊ नये, पतीचं नाव घेऊ नये, पत्नीलासुद्धा नावानं हाक मारू नये, कंजूस माणसाचं नाव घेऊ नये, असं त्या श्लोकात आहे. एका श्लोकात ते ग्रथित केलेलं आहे, ते तुम्हाला मी दाखवील नंतर, ज्याला गरज असेल त्याला. उगाच कशाला सांगू. तर अशा प्रकारचे कोणाकोणाचे नाव घेऊ नये. तर हे सगळं एवढं रावणाचं एवढं सगळं असूनसुद्धा त्याला इकडे यायची काय गरज होती? ते साधूचं सोंग घेतलं, सगळं मागून त्याचा नाश झाला. म्हणून ते ढोंग सोंग काही टिकत नसतात. राहू होता, तो राहूसुद्धा अमृत निघालं त्या समुद्रमंथनातून, आणि भगवान मोहिनी अवतार घेऊन ते वाटत होते. तर त्याला थोडा शंका आली आणि ते देवाच्या लाईनीमध्ये येऊन बसला, तर त्यालासुद्धा उडवलं होतं. हे सगळ्याचे ढोंग सोंग उघडे पडले. उघरई अंतन होईनी बाहू, काल नेमी जिमी रावण राहू. उलट केव कुवेशु साधू सन्मानू, जिमी जग जामवंत हनुमानू. कधी कधी वरचा वेश एवढा भपकेबाज नसला तर आतून साधुत्व पाहिजे, आतमध्ये अंतःकरण शुद्ध पाहिजे. मग मला यांचं उदाहरण दिलं, जिमी जग जामवंत हनुमान. जामवंताचा वरचा वेश किती एवढा चांगला आहे बघा. अस्वल, जामवंत म्हणजे अस्वल आहे. अस्वल काही फार सगुण साकार वगैरे रूपवंत असं काही नसतं अस्वलाचं रूप. आता हनुमंतराय कपी आहेत म्हणजे वानर रूप आहे. वानर रूप काही फार गोजीरवाणं वगैरे असं काही असतं का सांगा? नाही तर कोणी आपण जवळ जाऊन ह्या दोन्ही प्राण्याला जवळ जाऊन प्रेमाने कोणी कवटाळतं, कधीतरी कवटाळतं. एखादं अस्वल आलं किंवा आपण एखाद्या शेतात चालून अस्वल दिसलं तर कोणी लगेच असं, जसं हरणाच्या पिल्लूला हात लावील मनुष्य, त्याला हात लावील. ससा दिसला तर त्याला हात लावील. पण कोणी अस्वलाच्या अंगावरून हात फिरलेलं पाहिलं का? वा 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 काय मस्त आहे, खूप छान 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 म्हणून अस्वलाचं कोणी नादी लागत नाही. अशा प्रकारचं आहे. तसंच हा वानर आहे. वानर म्हणजे कपी म्हणजे वानर आहे. असं कुठं वानर दिसलं तर कोणी त्याच्या जाऊन पाठवून हात फिरवणार आहे का? सांगा तुम्ही कधी वानराची झापड खाल्ली काय कधी? वानराची फार शक्ती असते महाराज. एखादं जर ठेवून दिली ना तुम्हाला आयुष्यभर ओळखावून जाईल. पण हे वरचे वेश आहेत त्यांचे, जिमी जग जामवंत हनुमानू. पण ते संत आहेत, सत्पुरुष आहेत. बघा तुम्ही, हनुमंतरायाला सुद्धा जामवंतानं हे सांगितलं, आठवण करून दिली. एवढा अधिकार होता जामवंतांचा, त्यांनी ते सगळं आठवण करून दिली. म्हणून हनुमंतरायाने उड्डाण केलं. जामवंत के वचन सुहाय. ते जामवंत अस्वल आहेत, पण सुंदरकांडच्या प्रारंभी सुरुवातीला त्यांचं नाव आहे. किती अधिकार आहे बघा,
त्यांच्या नावापासून सुंदरकांडला सुरुवात आहे. पहिली दोहा काय आहे? जामवंत के बचन सुहाये सुनी हनुमंत हृदयाती भाय. म्हणून वरच्या वेशाला नाही भुलायचं नाही माणसानं, अंतःकरण साधूचं असलं पाहिजे. हानी कुसंग सुसंगती लाहू लोक उभेद विदित सब काहू. कुसंग केल्यानं माणसाचे नुकसान होतं, हानी होते. सुसंगतीमध्ये लाभ प्राप्त होतो. म्हणून तर मना सज्जना भक्तिपंथेची जावे, याच मार्गाने जायचं, चांगल्या मार्गाने. तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जय जय रघुवीर. आवाज चांगला काढा ना. जय जय रघुवीर. असं जरा माणसं आवाज पण चोरायला लागले आजकाल, मंदिरात चोऱ्या व्हायला लागल्या. आवाज तरी कमीत कमी चोरू नका. आणि आपल्या या मंदिरामध्ये चोरी व्हायला लागली, दानपेटीत काहीच नसतं एवढं. इथं काही भेऊ नाही, इथं काही भीती नसते. तर हे जे आहे या ठिकाणी संगती हानी सुसंग कुसंगती लाहू, वाईटाच्या संगतीमध्ये माणसाचं नुकसानच नुकसान आहे. एवढं मोठं नुकसान आहे की हे प्राप्त झालेला नरदेह परत मिळत नाही. आता मागुता येईल फेरा हे तो न घडे या नगरा, हे परत परत मिळणार आहे का सांगा? ही सगळी संधी निघून जाते. या शरीरातलं आयुष्य संपलं की परत महाराज 84 लक्ष योनीमध्ये भ्रमण करावं लागतं. कोणतंही शरीर घेणं काही आपल्या हातात नाही, कुठेही जावं लागतं, कुठेही जावं लागतं. कधी डुक्कर खंती देणं करा होणे गाढव कुत्रा, कधी गाढव व्हावं लागतं, कधी कुत्रं व्हावं लागतं, कधी मांजर आहे, कधी उंदीर आहे. ते काही चांगल्या योनी आहेत का सांगा? कधी कधी घाणेरडे किडे बिडे व्हावं लागतं. हे सगळं माणसाला जर चुकवायचं असेल तर वाईट लोकांच्या संगतीत राहू नका. सुसंगती लाहू, सत्संग धरा, चांगली संगती धरा, दुष्ट संगती त्याज्य. लोक उभेद विदित सब काहू, सगळ्या लोकांमध्ये सुद्धा हेच चर्चा असते की चांगलं वागा, चांगल्याच्या संगतीत राहा. सगळ्या वेदाधिकांनी सुद्धा हेच सांगितलेलं आहे. गगन चढई रज पवन प्रसंगा, कीचई मिलई नीच जलसंगा. एखादं जर आपली धूळ असली तर ती आकाशामध्ये जर वाऱ्याच्या झोकानं गेली तर ती आकाशामध्ये चांगली आहे, चांगली दिसते. पण तीच धूळ जर पाण्यात मिसळली, आता यात पाणी आलं, काही धूळ त्याच्यात मिक्स होऊन गेलं, चिखल झालं, त्याचं घाण झाली ती धूळ. वर आकाशामध्ये मस्तपैकी उडत राहते जर त्या वाळुटीबरोबर जर वर गेली तर. पण गगन चढई रज पवन प्रसंगा, पवन म्हणजे वायूबरोबर. पण कीचई मिलई नीच जलसंगा, मग ती चिखल होऊन जाते खाली पाण्यात जर मिसळली तर. साधू असाधू सदन सुख सारी, सुमेरई राम देही गनिगारी. तसंच हे साधू जीवन आणि असाधू म्हणजे दुष्ट लोकांचं जीवन आहे. संतांच्या घरामध्ये जर कोणी तोता मैना वगैरे असले तर ते सुद्धा राम राम म्हणतात. पण दुष्टाच्या घरातले जे तोता मैना आहेत ते मोजून मोजून शिव्या देतात. इथे काय वर्णन केले? सुमेरई राम देही गनिगारी. गनी म्हणजे मोजून, गनी या शब्दाचा अर्थ काय? मोजून, मोजून शिव्या देतात. तोता मैनासुद्धा दुष्ट लोकांच्या घरातले जे पशुपक्षी असतात ते असे असतात. दुष्ट लोकांच्या याला दावणीला बांधलेले बैलसुद्धा मारके राहतात. तुम्ही संतांच्या घरच्या गायी बैल वगैरे पहा, गरीब असतात, त्या गरीब असतात. आमच्या गावामध्ये आमच्या घरात एक गाय होती, आमच्या तिथे वाड्यामध्ये. कोणीही जा, लहान लेकरू जा, त्याच्या खाली बसून दूध काढा, कधी लात उचलणं नाही, काही नाही, काही नाही. अशी गरीब, म्हणजे जनावरंसुद्धा चांगले असतात त्यांचे, पशुपक्षीसुद्धा चांगले असतात. तिथं सांगितलं की ते सुद्धा राम राम म्हणतात. पोपट, राघू, मैना वगैरे हे सगळं. पण दुष्टाच्या घरातले राघू, मैना आणि त्या दुष्टाच्या घरातले जे लेकरं बाळं वगैरे असतात त्यांच्यावर बी तेच संस्कार असतात. ते पण चांगलं बोलत, अशा प्रकारचे संस्कार असतात. त्या बेलगावला मी एका जणाकडे बसलो होतो. ते 2-3 वर्षाचं लेकरं होतं. म्हणलं तुला काय काय येतं रे?
तो मला क ख ग घ येतं असं म्हणला. तो असं म्हणला मला क ख ग घ येतं. म्हणलं तुला अजून काय येतं? तो म्हणला मला अजून खोकला येतो, मला कधी कधी शिका येतात, असं ते बोलत होतं. हो, कधी कधी खाजू येते असं म्हणलं. अरे म्हणलं ते नाही रे, तुला अजून काय येतं आहे सांग, काही बोलता येतं का? हो म्हणले मला शिव्या देता येतात असं तो म्हणला. म्हणलं शिव्या कोणाकडून शिकला? म्हणले माया बापाकडून असं तो म्हणला. मग त्याला म्हणलं खरंच येतात का तुला? हो येतात म्हणले. मला म्हण तुम्हाला शिकायचं का? ते एवढंसं लेकरू मला म्हणायला लागलं. म्हणलं कोणत्या शिव्या येतात? त्यांनी 2-4 शिव्या दिल्या बा, आता मी कशाला तुम्हाला सांगू. हो, मग तेवढ्यात त्याचा बाप आला वाचून, हे गप चुप असं म्हणायला. महाराजासमोर काही पण बोलतो. मला महाराजांनीच विचारलं ते असं म्हणायला लागला. मी कशाला काय बोलू, त्यांनीच मला विचारलं. म्हणले मग शिव्या देत असेल? म्हणले मग तुम्ही तर देता ना, तुमचंच ऐकून ऐकून मी पाठ केलेलं आहे. म्हणजे याचा अर्थच असा आहे की घरात आपले काही संस्कार आहेत त्याच्यावरती मुलं अवलंबून असतात. आपल्याला असं वाटतं की व लेकरांनी चांगलं वागायला पाहिजे, तूच चांगलं वागायचं. आपण चांगलं वागलो की आपलं पाहून पाहून लोक यद्यदाचरती श्रेष्ठ तत्त देवे तरो जन. हां, येतं वडील जे जे करीती हां, मोठे माणसं जसे वागतात तसे लहान वागत असतात, असा त्याचा अर्थ आहे. धूमकुसंगती कारिख होई लिखे पुराण मंजू जशी मशीच होई. जसं आता धूर आहे, हे काही कस्तन पेटवलं, काडक्या पेटवल्या तर सगळं धुपन होऊन जातं, काळंकूट होऊन जातं. पण तीच काजळी जर एखाद्या त्या धुपाची धरली त्याच्यापासून शाई पण होते, ते पुराण लिहायला सुद्धा कामाला येते. म्हणजे संगतीचा परिणाम आहे. सोयी जल अनल अनिल संघाता होई जलद जग जीवन दाता. आणि तेच त्या ठिकाणी धूर जर अग्नीच्या साह्यानं, पाण्याच्या साह्यानं, वाऱ्याच्या साह्यानं जर ते वर गेलं, त्याचं ढग तयार होतो, त्या वाफेचा ढग तयार होतो आणि तिथून पूर्ण काय होतो, पर्जन्य तयार होतं. अन्नात भवती पर्जन्यो काय, हां, त्याच्या श्लोकाची सुरुवात मला वाटतं अन्नात भवती हां भूतानी पर्जन्यादन्न संभव असं आहे ते. यज्ञकर्म संभव. मग यज्ञात भवते, आपला नामयज्ञ जरी झाला तरी पर्जन्य होतं, पाऊस पडतो. आपल्या इथे जे नामयज्ञ वगैरे चालू आहे, चांगलं चालू आहे. आता पाऊस चांगला आहे, धरण भरायच्या अंदाजात आहे. कोणतं धरण? जायकवाडी. असं पाठ पाहिजे बरं, आपल्याकडच्या ज्या प्रसिद्ध वस्तू ते पाठ पाहिजे, जायकवाडी धरण. तर हे सगळं घडतं अशा प्रकारे. तोच धूर तोच आहे, पण तो जर असा गेला पाण्याच्या वायूच्या संगतीनं वर, तर त्याचं ढग बनतं, पूर्ण जगाचं जीवन बनून जातं. होई जलद जग जीवन दाता ग्रह भेषज जल पवन पट पाय कुजोग सुजोग होई कुवस्तु सुवस्तु जग लखई सुलक्षण लोग सियावर रामचंद्र पद शंकर. बोलो जय सिया राम, जय सिया राम, जय जय सिया राम. या ठिकाणी 4-5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ग्रह भेषज जल पवन पट पायी कुजोग सुजोग. ग्रह, औषधी, जल, वायू आणि वस्त्र, ह्या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. ह्या चांगल्याच्या संगतीत गेलं तर चांगलं होतं, वाईटाच्या संगतीत गेलं तर त्याचं वाईट होऊन जातं, परिणाम वाईट होऊन जातो. ग्रह म्हणजे हे जे आपल्या मागे ग्रह असतात ते ग्रहमान, ते कुंडलीमध्ये असलेले ग्रह. नाही तर ग्रह या शब्दाचा अर्थ घरसुद्धा होतो, पण त्याला गृह म्हणतात. ग्रह आहेत, किती ग्रह आहेत? 9 ग्रह आहेत, आहे की नाही? ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी
भानु शशी भूमी सुतो बुधश्च गुरुश्च शुक्र शनि राहु केतु सर्वे ग्रहा सानुकूला भवन्तु. हे ग्रह आहेत, हे नवग्रह आहेत. तर हे सगळे ग्रह आपल्या कुंडलीमध्ये असतात, कुंडलीमध्ये असतात. जन्मकुंडली तुम्ही सगळे मानता का नाही? जन्मकुंडलीला का नाही? जन्मकुंडली तयार करणं त्याच्यात फार लोक त्याचं हे करतात जन्मकुंडलीला, पण त्याच्यामध्ये ते सगळे चौकडात ग्रह दिलेले असतात. त्याच्यातले काही ग्रह चांगले आहेत. चंद्र हा समाधान देणारा ग्रह आहे, मंगळ हा ग्रह क्रूर आहे, सूर्यग्रह म्हणजे प्रखर आहे, तो प्रखर आहे, पण तो कोणत्या घरात गेला त्याच्यावर डिपेंड आहे. त्यांच्या मंगळ हा 4 घरामध्ये घरामध्ये चालतो. आता माझं काही तेवढा कुंडलीचा अभ्यास नाही आहे, पण तो मंगळ हा 4 कप्प्यात चालतो. कोणत्या कप्प्यात जास्त क्रूर आहे, कोणत्या कप्प्यात सौम्य आहे, त्याच्या बाजूला कोणता ग्रह आलेला आहे त्याच्यावर त्याचा प्रभाव असतो, ते कमी होतो त्याचा प्रभाव. मंगळ जरी त्रासदायक दाखवलेला आहे तरी पण तो कोणत्या कप्प्यात आला त्याच्यावर त्याचा प्रभाव कमी जास्त असतो. तो जर सूर्याच्या जवळपास आला, सूर्याच्या याच्यात, तर सूर्याचा त्याच्यावर प्रकाशन ते कमी होतं, त्याचं पॉवर, त्याचा लाईट कमी होऊन जातो. जसे किती मोठे मोठे बल्ब पण किती मोठे मोठे राहू द्या, पण सूर्याच्या प्रकाशापुढे काय होतात? फिके पडतात. तसे हे सगळे ग्रह आहेत. तर हे कोणाच्या संगतीत आहेत त्याच्यावर त्याचे प्रभाव आहेत. जर त्याच्यावर कोणी प्रभावी ग्रह नसलं ते शांत देणार आहे, शांतता देणार आहे. हे ग्रह संगतीमध्ये कोणाचे आहेत म्हणजे चांगले पण आहेत आणि वाईट पण आहे. म्हणून तर भविष्यकार लोक सांगतात की तुमचं ग्रहमान चांगलं आहे, तुमचं आता बरं होणार आहे. आत्तापर्यंत काळ काही बरोबर नव्हता, आता तुमचं चांगलं होणार आहे, कारण तुम्ही लोकांचं चांगलं करता, तुमचं पण चांगलं होणार आहे. अशा प्रकारे तो सांगत असतो. आता तुमचा काळ बदललेला आहे. आता तुमचा शनी, हो, शनीची काय म्हणतात त्याला, 7.5चा काळ संपत आलेला आहे. तो शनी हा त्रास देणारा ग्रह आहे. हो, पण तो जर एखाद्या दुसऱ्या ग्रहाच्या जवळ आला तर त्याचा त्रास कमी होतो. पण शनी हा त्रास देतो. आपल्या ग्रहावर आला, आपल्या राशीवर आला की आपल्याला 7-7.5 वर्षापर्यंत त्रास होतो. असं ते याच्यामध्ये आहे, भविष्यशास्त्र जे आहे त्या शास्त्रामध्ये हे सगळं लिहिलेलं आहे. शनी एकदा भगवान महादेवाच्या राशीवर आला होता, भगवान महादेव, आणि त्यांनी येऊन महादेवाला सांगितलं, म्हणले मी तुमच्या राशीवर येऊ लागलो. 3.5 घंटे म्हणजे, फक्त जास्त नाही, 3.5 घंटे. भगवान महादेवाने सांगितलं, अरे जाय रे, म्हणले तू काय करणार आहे मग, असं भगवान महादेव म्हणे. तर शनी म्हणलं पाहून घेऊ, मला या पठ्ठ्याला शनी म्हणतो. असं कोणाला दम द्यायला? महादेव. मग भगवान महादेव एक सरोवरामध्ये त्यांनी बुडी मारली भगवान महादेवाने, आणि ते 3.5 घंटे वर चालले नाही, 3.5 घंटे वर चालले नाही, पाण्यातच राहिले. आणि नंतर हे वर बसून होता, शनी वर बसून होता. आणि जसं महादेव वर आले आणि मग त्या शनीला म्हणले, काय रे, म्हणले दम देऊ राहिला, काय केलं तो? म्हणले तुम्हाला उगाच भोळा महादेव नाही म्हणत, 3.5 घंटे पाण्यात बुडून ठेवलं ना, अजून काय घेता? तुमच्यासारख्या एवढ्या मोठ्या देवाला, सब देवन के बाबा, तुम्हाला सुद्धा 3.5 घंटे पाण्यात बुडिलं, हेच प्रताप आहे म्हणले. पण तुमच्या डोक्यात तू म्हणलं काय केलं, अजून काय करायचं राहिलं? असे काही ग्रह आहेत. ते ग्रह कोणत्या याच्यात आले त्याच्यावर ते सगळं अवलंबून असतं. तरी परंतु मनुष्याने जास्त हात दाखवून अवलक्षण चिंतित जाऊ नये. बरं, काही लोकांना खूप नाद राहतो, हे दाखव, याला दाखव, त्याला दाखव, आणि त्याचे फार सूक्ष्म अभ्यास आहेत. बरेच लोक अंदाज पंचे सांगणारे लोक असतात, ते फक्त त्याच्यातले मिळकत करतात, ते तुमच्या भावनेला हात घालतात, पैसे मिळत राहतात. तुम्हाला हातामध्ये हे अंगठी घालावं लागेल, तो खडा त्याच्यात टाका, अमुक करा, तमुक करा, आणि त्यांचे ते धंदे आहेत. दूरदर्शनवर स्पेशल मालिका आहे त्याचे एपिसोड आहेत दूरदर्शन. ते बसते एकमेकाला बोलते फोनवरून, ते हां बोला काय आहे आपलं, असं बोलत राहतं. काय करायला पाहिजे तुम्ही तांब्याचे असे 4-5 नाणे घ्या, गंगेवर जा, इकडं तोंड करून उभा राहा, असं मागं टाका, असं ते सांगत राहतात.
तिकडे तोंड नाही करायचं, ते 5 नाणे गंगेत फेकून जायचे, सरळ घरी यायचं, सरळ घरी यायचं. मग घरी आल्यानंतर गंगाजल घ्यायचं, पाण्यात टाकायचं, आंघोळ करायची. ते सगळे लोक लिहून घेते जसं काय प्रवचन आहे. आणि त्याप्रमाणे लोक वागत राहतात. पण शक्यतो भगवान नामचिंतन करणारा जो आहे त्याला जास्त ग्रहता देत नाही. प्रभूचं चिंतन करणार आहे त्याच्या मागं ग्रहदशा जास्त लागत नाही. तर अशा प्रकारचे हे जे याच्या सांगितलं हे चांगल्याच्या संगतीनं वाईट संगती आपला मुख्य विषय आहे. औषधी आहे, औषधी कुठं कोणत्या संगतीत गेली त्याचं बरं वाईट होतात. औषधी कोणत्या पद्धतीनं वापरल्या गेली. आता चांगलं तूप आहे आणि मध आहे, मध पण गुणकारी आहे आणि चांगलं तूप पण गुणकारी. पण ते जर समप्रमाणामध्ये घेतलं तर त्याचं विष होतं, माणसाचा मृत्यू होतो. समजा आपण 2 चमचे तूप आणि 2 चमचे मध जर घेतला आणि मिक्स केला आणि जर चाटला, खेळ खतम. कोणी अनुभव घेऊ नका, कारण त्याचं पॉयझन बनतं. औषधीसुद्धा कशाच्या संगतीत गेलेली आहे. मध चांगलं आहे, तूप चांगलं आहे, पण संगत एकमेकाची टक्कर जवळ आली तर लगेच होऊन जातं. म्हणून सुद्धा वैद्य खातं फार सूक्ष्म आहे. वैद्यकीय म्हणजे जे डॉक्टर लोक आहेत त्यांनासुद्धा विचार करून औषध द्यावं लागतं. याची तब्येत काय म्हणते, याला कोणतं अगोदर ते याचे इंजेक्शन यायचे बघा, त्याला पेनिसिलिन का काय म्हणते, ते पेनिसिलिन इंजेक्शन अगोदर चेक करून बघावं लागतं. चेक करून बघावं. नाहीतर आमची एक पाहुणी होती, तिला ते दिलं महाराज काही चेक न करता. जसं इंजेक्शन काढलं तसं खतम, 10 मिनटात तर मरून गेली. नेमकंच लग्न झालं, गेली त्याची वर्षभरातच बायको मरून गेली. भेटली त्याला दुसरी. लई तळमळ करू नका. पण हे असे औषधी वगैरे असे असतात. औषधी कशाच्या संगतीत गेलेली आहे त्याच्यावरती अवलंबून असतं. जल म्हणजे पाणी आहे, पाणी आहे. पाणी चांगल्या संगतीत आलं, लिंबूच्या आणि साखरेच्या संगतीत आलं तर त्या पाण्याचा आनंद घेतो आपण. पण तेच पाणी दारूत पडलं तर त्याचा दुष्परिणाम आहे. तेच पाणी गटारात पडलं, चिखलात पडलं, त्याचे वाईट परिणाम आहे. पाणी आहे जसं आता शेतात पाणी जातो, ठिकठिकाणी पाणी दिलं, शेतकरी देतात. मिरचीकडे गेलं तर ते तिखट होऊन जातं, तेच पाणी तिखट होऊन जातं. ऊसाकडे गेलं तर तेच पाणी गोड होऊन जातं, कारण त्याला ऊसाची संगती मिळाली. काहीला कांद्याची संगत मिळते तर ते कांद्यासारखं होऊन जातं. म्हणजे जसं आहे तसं ते बनून जातं. म्हणजे पाणी कशाच्या संगतीत गेलेलं आहे. तसंच हवा आहे, पावन म्हणजे हवा. हवा पण चांगली पण आहे आणि वाईट पण आहे. चांगल्याच्या संगतीत चांगली आहे. एखादा सुगंधी पदार्थ वगैरे असला तर त्याच्यातून चांगलं वाटतं माणसाला. तिथून हवा आली, काही आपण बगीचात गेलो, गुलाबाच्या फुलावरून याच्यावरून हवा आली तर चांगलं वाटतं माणसाला. आणि ते जर एखाद्या याच्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये अगोदर हेरायच्या कोपऱ्या कापऱ्याला, तिकडून जर वारं आलं तर, जिकडे शौचाला लोक जातात तिकडून हवा आली का खान, ते हवा कशाच्या संगतीतून आलेली. वारं कशाचं संगतीत आहे त्याच्यावरती अवलंबून आहे, चांगलं वाईट. म्हणून हे कशासाठी सांगतायत महाराज, चांगली संगत करा. त्यांचा उद्देश एवढाच आहे की चांगल्याच्या संगतीत तुमचं चांगलं होणार आहे. पट म्हणजे वस्त्र. वस्त्र हे चांगल्याच्या संगतीत चांगलं आहे. आपलं हे वस्त्र किती भारी असू द्या, तुम्ही वस्त्र किती भारी असू द्या, एखादं खूप महागडं वस्त्र आहे आणि ते जर आपण प्रेतावर टाकलं नंतर म्हणायचं फुकट घे. प्रेतावरचं वस्त्र खूप भारी हो. किंवा एखादी स्त्री मरण पावली त्याच्यावर एकदमच 5,000 रुपयाची साडी एका श्रीमंत बाईने टाकली वांग, नंतर एखाद्या बाईला म्हणावं तू 100 रुपयाला घे, घेईल. कारण ते संगत बिघडली ना, कुठं गेली त्याच्यावर अवलंबून. ते अपवित्र मानतात, त्याला कोणी घेत नाही. तसं ते वस्त्र पण आहे. वस्त्र हे 5 गोष्टी ज्या आहेत या संगतीचे परिणाम त्याच्यावर होत असतात. ग्रह भेषज जल पवन पट पायी कुजोग सुजोग, हे अशा प्रकारचं चांगलं आणि वाईट करणारे. होई कुबस्तु सुबस्तु जग लखई सुलक्षण जो लोक. म्हणून त्या ठिकाणी चांगल्या वाईटाचा विचार करायला पाहिजे. समप्रकाश तम पाख दुहू नाम भेद विदिकीन शशिशोषक पोषक समुजी जगजस अपजस दीन. आता हा बघा 2 पखवाडे असतात, कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्ष. आता ह्या दोन्ही पक्षामध्ये आपण उजेडाचा आणि अंधाराचा जर उच्चार केला तर समसमानच असतं.
काही कमी जास्तपणा तिथे नसतो त्याच्यामध्ये. जसं आपल्याला वाटत असेल बघ कृष्ण पक्षामध्ये अंधार जास्त उजेड जास्त, त्याचं ते एवढं काही नसतं, पण त्याच्यामध्ये भेद झाला आहे. शशी पोषक, शशी शोषकन पोषक. एका पंधरवड्यामध्ये जो चंद्र आहे तो वाढत वाढत जातो आणि एका पंधरवड्यामध्ये कमी कमी होत जातो, म्हणून त्याच्यामध्ये भेद आहे. कृष्ण पक्षाला कमी मानलेलं आहे, कृष्ण पक्षाला कमी मानलेलं आहे आणि शुक्ल पक्षाला चांगलं मानलेलं आहे. असं त्याच्यात भेद मानलेला आहे की समप्रकाश तमपाखदो. समप्रकाश म्हणजे सारखाच प्रकाश असतो आणि सारखाच अंधार असतो, काही फरक नसतो एवढं तेवढं, फक्त टायमिंग चेंज होऊन जातात, कमी कमी जादा होत चालतं. पण नामभेद बिदिकीन शशी शोषक. शशी म्हणजे चंद्र, चंद्राला शोषक म्हणजे कमी करणारा आणि एककडे पोषक आहे, पण तिथे जस अपजस दिन. म्हणून आपण कृष्ण पक्षापेक्षा शुक्ल पक्षाला अधिक, चला बुवा आता चांदणी रात आहे, चांदणी रात आहे असं माणसं म्हणतात, शुक्ल पक्ष वगैरे. तर हा कशाचा परिणाम आहे? हा संगतीचा परिणाम. म्हणून संघ चांगला असायला पाहिजे. दुष्ट संघ सर्वथा त्याज्य. मला वाटतं नारद भक्तिसूत्रामध्ये काय सूत्र आहे गंभीर आहे? सर्वथा त्याज्य असं लिहिलं आहे. हां, दुष्ट संगती, हां, दुष्टांची संगती सर्वथा त्याज्य. ती माणसांनी संग करू नये. हां, बरुभल बास नरक करता आता दुष्ट संगजनी देई विधाता. बिभीषणाला सुद्धा रामचंद्र प्रभूंनी विचारलं होतं, तर त्यावेळेला त्यांनी बिभीषणाने सांगितलं, देवा मला तुम्ही नरकात टाका पण दुष्टाच्या संगतीत जा, असं पुन्हा म्हणू नका. बरुभल बास नरक करता आता. नरकात तरी पापाची फेड होईल, पण त्यांच्या संगतीत पाप वाढत राहील, म्हणून त्यांच्या संगतीत टाकू नका. म्हणून संगत चांगली करायची आणि आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं, असा संदेश आज आपण इथे या ग्रंथाच्याद्वारे दिलेला आहे. पुढचा विषय आपण उद्याच्या ह्याच्यात बघणार आहोत. श्री गुरुचरण सरोज रज.
Thank you.